नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युट्यूब चॅनल पंकज झर्णी ब्लॉग्स. तर आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे आणि आपले गुरुवार चालू होणार आहेत. मार्गशीर्ष गुरुवार जे आपण पूजा मांडणी वगैरे करतो, देवीचे मुखोटे वगैरे घेऊन कलश वगैरे मांडून. तर तसंच आज आपण बघणार आहोत की देवीचे मुखोटेने देवीची पूजा मांडणी अजून आपण कशा प्रकारे करू शकतो ते आपण बघून घेऊ. तर मुकुटामध्ये कानामध्ये 2 होल दिले आहे. ते खालती एरिंग टाकायला आणि वरतून दोरा बांधायला. तर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपण बांधू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही कसं दोरा बांधू शकता ते तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही दोरा बांधू शकतात आणि त्याबद्दल आपण नारळवर स्टेबल राहू शकतो हा मुकुटा. तर अशा प्रकारे आपण दोरा बांधला आहे आणि तुम्हाला दाखवतो की नारळवर कसं स्टेबल राहतोय आणि पाठीमागून पण खोल आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी मी तुम्हाला दाखवलं की धागा कसा आपण बांधताय. आता तुम्हाला कानामध्ये एरिंग कसा टाकायचं ते पण तुम्हाला दाखवतो. तर मंडळी मी तुम्हाला दाखवतो की कानाचे एरिंग कसे मी बॉक्समध्ये तुम्हाला एक्सेसरी देणार आहे. आणि मंडळी मी तुम्हाला दाखवतो की नाकामध्ये नथ कसं घालणार आहे. त्याच्यासाठी पण मी हॉल करून ठेवला आहे त्याला. हा बघा. तर हा बघा, हा नथ आहे. ते नथ कसं आपण टाकणार ते पण तुम्हाला दाखवतोय मी. हा बघा. अशा प्रकारे आपला मुकुटा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा कसा आपण नारळवर आपण लावतात ते तुम्हाला दाखवतो.
तर अशा प्रकारे आपण देवीचं पूजा मांडू शकतोय, तुम्ही बघू शकताय. तर मंडळी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा या मुकुटासाठी. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8149515694 आणि माझा कॉलिंग नंबर आहे 8788529694. तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि तुम्ही लवकर मला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. आणि ऑर्डर आमचा चालू झाला आहे. तर नुकतंच आपण बघितले की पूजा मांडणी आपण कशा प्रकारे करू शकतो मार्गशीर्ष गुरुवारचे मुखोटे लावून. तर आता आपण कालिका मातेच्या रूपामध्ये बघितले तसेच भरपूर वेगवेगळे डिझाईन्समध्ये पण मुखोटे गॅसकडे अवेलेबल आहेत. तर आपण ते ऑर्डर करून बुक करू शकतात आणि त्या अशा प्रकारे आपण पूजा मांडणी करू शकतात. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आम्ही इथे सेंड करतो. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलने नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.